नांदेडमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली। हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। हल्ल्यात सुखबीर सिंह बादल यांच्यासह एसपीओ आणि पोलीस निरीक्षकही जखमी झालेत। त्यांच्या उजव्या हातावर तलवारीचे वार झालेत। तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी दिली आहे। वहाँ से वापस आते वक्त सीनियर के पास एक वहाँ का सेवादार है, उसने अचानक से आके अपने किरपान से अटैक करने की कोशिश की, जिसमें हमारा एक साहब को राइट हैंड में इंजरी हुई है और एक हमारा ऑफिसर है इंस्पेक्टर एसपीयू का, उसने वहाँ पे सिक्योरिटी में था, उसने हाथ से वो रोक लिया, उसको हाथ में थोड़ी सी इंजरी हुई है। ये होते ही हमने इमीडिएटली उस जो अटैकर था उसको अपने कस्टडी में ले लिया और उससे इंट्रोगेशन चल रही है। लगभग 62 साल का उम्र का है और लगभग 2 साल से यहाँ पे सेवादार काम कर रहा था गुरुद्वारे में। सर, ये आईबी का स्पेसिफिक इनपुट था, फिर भी नांदेड़ पुलिस कैसे चूक गई? चूक ही नहीं है, इसमें पूरी Z+ सिक्योरिटी थी साथ के उसमें, और इसीलिए हमारा वहाँ पे इंस्पेक्टर था, हमारे सारे ऑफिसर्स थे वहाँ पे, इसीलिए हमने इमीडिएटली उसको रोक लिया और इमीडिएट कस्टडी में ले लिया। दोनों की हालत कैसी? आपके पुलिस ऑफिसर और दोनों लोगों की हालत बिल्कुल ठीक है, व्यवस्थित है और कोई दिक्कत वाली बात नहीं। हमले का शिफ्ट करने जा रहे हैं अभी, बैकग्राउंड था डिप्टी सीएम को अभी शिफ्ट करने जा रहे हैं। नहीं, अभी साहब तो फिलहाल उनका देख-रेख, डॉक्टरों की देख-रेख में, टीम में की देख-रेख उनका चल रहा है फिलहाल और स्टेबल है, इसमें कोई दिक्कत की बात नहीं। सर, हमला किस वजह से किया गया? हमले का रीजन, हमला जो सेवादार के पास किरपान होता है, उस किरपान से किया और हमले का रीजन अभी तक उसने कुछ स्पेसिफिक कोई ऐसा डिटेल रीजन बता नहीं रहा है। हमारा इंट्रोगेशन उसके साथ चल रहा है, उसके पीछे की पूरी छानबीन की जा रही है, जांच की जा रही है, उसकी बैकग्राउंड चेक और उसके कनेक्शन, ये सारी चीजें हम डिटेल में इन्वेस्टिगेट कर रहे हैं। इसमें बहुत सारी एजेंसी एटीएस और हम ये सभी लोग मिलकर कर रहे हैं। पंजाब में हुई बेअदबी में जो इनको सजा लगाई थी तखत ने, और दूसरी बात जो है ये उड़ता पंजाब का इनके ऊपर इसका रोष था, एक्यूज का, ऐसा बोला जा रहा है, क्या सच? ऐसा इनिशियली वो खुद बोल रहा है कि मुझे थोड़ा सा ड्रग्स, पंजाब में ड्रग्स के ऊपर मेरा गुस्सा है वगैरह वगैरह, लेकिन वो फैक्ट एग्जैक्ट क्या है वो प्रॉपर इन्वेस्टिगेशन और इंटरोगेशन के बाद ही पता चलेगा सर। और किसी गैंग से इसका संबंध अभी तक ऐसा कुछ नहीं समझ में आया है। कोई पॉलिटिकल है सर? क्योंकि बीजेपी और अकाली दल की अलायंस पंजाब में होने जा रही थी और इलेक्शन होने जा रहे हैं पंजाब में, तो क्या ये एक वजह थी? नहीं, अभी वजह वही मैं बता रहा हूँ कि वजह अभी तक बिल्कुल साफ नहीं है कि क्या एग्जैक्ट वजह थी, वो उसको हम इंटरोगेट कर रहे हैं। सर, इन्वेस्टिगेशन कौन कर रहा है अभी? इन्वेस्टिगेशन में हमारी पुलिस की टीमें लगी हुई हैं, मतलब सर नांदेड़ पुलिस है, नांदेड़ पुलिस, एटीएस, ये सभी लोग मिलकर कर रहे हैं। सर, कहा ये भी जा रहा है कि उस वक्त सरकार में अच्छा काम नहीं किया इसलिए उसने हमला किया, ऐसी बातें सामने आ रही। अभी तक इसकी पुष्टि नहीं हुई है, अभी हम जब इंटरोगेट कर लेंगे, डिटेल में उसके कनेक्शन निकाल देंगे, तभी एग्जैक्ट रीजन इसका। उसने कोई जवाब नहीं दिया है क्या सर आरोपी जिसको अरेस्ट किया? नहीं, अभी तक कोई बहुत स्पेसिफिक जवाब नहीं दिया। वो अकेला ही रहता था या उसके कोई रिश्तेदार वगैरह यहाँ पर? यहाँ पे अकेला ही था, रहने वाला पूना का है, पूना में उसकी फैमिली है, यहाँ से लगभग पिछले 2 साल से सेवादार की तरह काम कर रहा था। क्या जानकारी है? एडवोकेट थे वो हमलावर? हाँ, तो उसने उसका एजुकेशनल बैकग्राउंड वो बीकॉम था और बाद में उसने LLB भी किया हुआ था। नाम क्या है सर आरोपी का? जसपाल सिंह। क्रिमिनल बैकग्राउंड सर्जरी हो गई है क्या? क्रिमिनल बैकग्राउंड नहीं मिला है अभी, सर्जरी हो गई है और कंडीशन आउट ऑफ डेंजर। यस सर, थैंक यू। मराठी मध्ये सर। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉक्टर विजय सदबीर सिंग यांनी निषेध केलाय। बादल यांच्यावर मोठ्यात मोठे उपचार करण्यात यावेत आणि उपचारामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहता कामा नये अशा सूचना त्यांनी दिल्यात। डॉक्टर विजय सदबीर सिंग यांनी सुखबीर सिंग बादल यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। मुंबईत मंत्री योगेश कदम यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले। सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले। संबंधित व्यक्ती गेल्या 2 वर्षांपासून गुरुद्वारात काम करत होती, तरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चौकशी सुरू असल्याचं कदम यांनी सांगितलंय। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर बोलताना एका बाजूचा युक्तिवाद झालाय, ते खुश होत असतील तर होऊ दे, आमचे वकीलही आमची बाजू मांडतील असं कदम म्हणाले। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्यात भांडण लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. दोघांमध्ये चांगला समन्वय आहे असा दावा त्यांनी केलाय. पालकमंत्री पदाबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि भरत गोगावले यांनीच ध्वजारोहण करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत गैरसमज असल्यास चर्चेतून ते दूर करू, तर चुकीची प्रमाणपत्र आढळल्यास कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. उद्योग आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक गुंतवणूक येत असून उद्योग वाढल्याचा दावा कदम यांनी केलाय. संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली. आम्ही जिंकलो तसे हरलोही आहोत, दुटप्पीपणा आम्ही करणार नाही असं त्यांनी म्हटलंय. नाही, मी याही अगोदर सांगितलं होतं की ऑपरेशन टायगर हे तर सातत्याने चालू आहेच, परंतु आम्ही कुणाकडे अप्रोच करत नाही आहोत. विरोधी पक्षामधले असलेले आमदार असू द्यात किंवा लोकप्रतिनिधी असू द्यात किंवा त्यांचे पदाधिकारी असू द्यात, त्यांची इच्छा आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करण्याची आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करायचं आहे. त्यामुळे आम्ही कुठेही कोणालाही समोरून अप्रोच करत नाही आहोत. जे काय आहे हे लोकप्रतिनिधी हे आम्हाला समोर अप्रोच करतायत. जरांगे पाटील सर वर्षावरती आंदोलन करणार आहे, थेट वर्षा गाठणार आहे. नाही बघा, आम्ही जरांगे पाटील साहेबांना एकच विनंती करू की आपण जो लढा आजपर्यंत देत आलेला आहात त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी दिला होता. देवेंद्र फडणवीसांनी देखील मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगले निर्णय हे मराठा समाजाच्याकरता घेतलेले आहेत आणि जो काही गैरसमज आहे आपण यावर चर्चा करावी, तो आम्ही नक्कीच दूर करू. प्रश्न राहिला जे काही सर्टिफिकेट्स जे काही इश्यू होत आहेत, दाखले जे काही इश्यू होत आहेत, जिकडे चुकीच्या पद्धतीने दाखले दिले जात असतील तर त्याला वैध ठरवणे हे चुकीचंच होणार आहे. परंतु मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे जर का आपण आकडा पाहिला तर मला वाटतं अगदी 95% पेक्षा जास्त दाखले हे वैध ठरवलेले आहेत. त्यामुळे जे काही दाखले अवैध ठरवले आहेत कारण नेमकी काय ती पाहावी लागते, परंतु कोणावरती अन्याय होणार नाही ह्याची खबरदारी नक्कीच आम्ही घेऊ. कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की जे व्यक्ती अपात्र होते तिलाच उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं आणि पक्षामध्ये शिंदेच्या पक्षात घेण्यासाठी ईडी सीबीआय लावण्यात आली आमदारांच्या मागे. आता मी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्यावेळेला गेलो होतो. 50 आमदारांमध्ये सर्वात तरुण आमदार सोबत कमी वयाचा आमदार मी होतो. माझ्यावरती कुठे ईडीची कुठली चौकशी होती, मला कुठलीच नोटीस नव्हती, माझ्या अगेन्स्ट कुठली एन्क्वायरी चालू नव्हती, मग मी पण गेलो ना. आणि मला वाटतं अशा पद्धतीने फक्त बदनाम करण्याचा प्रयत्न आज तिकडे जे काही आता आर्ग्युमेंट करत असताना कुठल्या विषयावरती आर्ग्युमेंट करायचा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, परंतु ईडीमुळे आम्ही हा निर्णय घेतला. आता माझ्यासारखे असे अनेक आमदार आहेत की ज्यांच्या अगेन्स्ट कुठली एन्क्वायरी नसताना देखील त्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत जायचा निर्णय घेतला. तर मला वाटतं हे जे आरोप आहे ह्याला कुठली तथ्य नाही. सामाजिक न्याय विभागाचा निधी जवळपास 319 कोटी वर्ग करण्यात आलेला आहे फक्त माझी लाडकी बहीणसाठी, कारण की राज्यामध्ये खळखळाट आहे. मला वाटतं या संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत तेच त्याच्यावरती बोलू शकतील, परंतु शेवटी प्रत्येक वर्षामध्ये किती निधी हा त्या खात्याकरिता आरक्षित आहे, कारण शेवटी ते आरक्षित असलेला तो निधी असतो, थोडा निधी त्यांना मिळणं अपेक्षित असतं, त्यावरती त्या खात्याचे मंत्री महोदय बोलतील. 36,000 कंपन्या राज्यात बंद आहे असं एक माहिती समोर येतं. नाही, आता ह्याची देखील माहिती माझ्याकडे आता उपस्थित नाही. उद्योग मंत्री महोदय याच्यावरती बोलतील. परंतु एक बाब लक्षात घेतली पाहिजे. मला वाटतं लोकसभेमध्ये काही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावरती केंद्र सरकारकडे आलेलं उत्तर आहे असं म्हटलं जाते, परंतु ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जर का पाहिलं रेकॉर्ड ब्रेक इन्व्हेस्टमेंट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असू द्यात किंवा लोकल आपले देशांतर्गत असू द्यात, सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये मागील 5 ते 6 वर्षामध्ये आपल्याला येताना दिसलेली आहे. त्यामुळे जेव्हा इन्व्हेस्टमेंट आली तेव्हा कंपन्या आल्याच ना, म्हणून मला वाटतं आता ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये कुठले लघु उद्योग आहेत की मोठे उद्योग आहेत मला माहिती नाही, परंतु आकडे जे काही सांगतायत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे. परिणामी अर्थातच महाराष्ट्रामध्ये उद्योग हे उलट वाढलेले आहेत, कमी नाही झालेले. संजय राऊत यांनी नुकतंच एक विधान केलं आणि त्यामध्ये कोल्हापुरातील अंबाबाई आणि वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिराच्या जतन संवर्धन कामावरून पुन्हा एकदा वातावरण तापलंय. संवर्धनाच्या कामात नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलंय. ज्योतिबा मंदिरात ऐतिहासिक वास्तूला धोका निर्माण होईल अशा पद्धतीनं मोठ्या ब्रेकरचा वापर होत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय आणि त्यानंतर आता संताप व्यक्त केला जातोय.
या प्रकरणी खुलासा करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र अधिकारी उपस्थित न राहिल्यानं संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावलंय. संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी केली आहे. या प्रकरणी लवकरच नव्यानं बैठक घेण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय.